आज लाखो तरुण एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत. स्थळ मिळत नाही. शहरात वर्षानुवर्ष शोधूनही लग्न जुळत नाही. पण गावाकडे काही महिन्यातच लग्न कसं जुळवलं जातं? आज मी आपला अफवा नाही तर ग्रामीण भारताची खरी व्यवस्था सांगणार आहे. आज सोशल मीडियावर, वेबसाईटवर सगळीकडे लग्नाच्या जाहिराती असतात. पण तरीही स्थळ का जुळत नाही? लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. तुलना करण्याची पद्धत देखील बदलली. परफेक्ट मॅच ही मानसिकता बदलत चालली आहे. आणि याच वेळी गावात साध्या पद्धतीने ओळखीने लग्न जुळवले जातात. शहर आणि गाव यातील फरक म्हणजे शहरात पॅकेज, गाडी, फ्लॅट बघितले जाते. म्हणजेच आपण काय मिळवतो यावर भर दिला जातो. गावात हा प्रश्न असा नसतो. मुलगा काय करतो तर प्रश्न असतो, घर सांभाळेल का? ग्रामीण भागात लग्न हे नातेवाईक, शेजारी हे जत्रा, लग्न समारंभ यामध्ये मिळवत असतात. इथे डेटिंग ॲप नसतो, पण विश्वासाचं नेटवर्क तयार झालेलं असतं. मुलीच्या कुटुंबाची खरी अपेक्षा असते सुशिक्षित सासर असणं, नीटनेटकी वागणूक असणे, व्यसन नसलेला मुलगा असणे आणि सहजा म्हणजे भांडण न करणारं स्वभाव. हे ऐकायला साधं वाटेल, पण आजही अनेक कुटुंबासाठी मनाची शांतता पैशापेक्षा मोठी असते. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा या सगळीकडे असतात. भागात मुली जास्त आहेत, पैसे दिले की लग्न होते, दलाल सगळं सांभाळून घेतो, हे सगळं खोटं आहे. आणि खूप लोक या अफवांवरच मुडले जातात किंवा फसले जातात. लग्न म्हणजे व्यवहार नाही, तर दोन कुटुंबांचा संबंध आहे. मुलगी म्हणजे सोय नाही, मुलगा म्हणजे ATM नाही, लग्न म्हणजे स्पर्धा नाही. ही मानसिकता बदलली तर लग्न आपोआप सोपं होईल असं मला वाटतं. आजचा व्हिडिओ कोणत्याही गावाचा प्रचार नाही, तर वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं मत काय? गावात लग्न सोपं आहे की शहरात? व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा. जय महाराष्ट्र पब्लिक.